बांधकाम क्षेत्रातील नवतंत्रज्ञान आणि विविध वास्तू प्रकल्पांची माहिती एकाच छताखाली मिळावी या उद्देशानं कोल्हापूर क्रीडाईच्या वतीनं दालन प्रदर्शन भरवण्यात येत आहे। यंदा 30 जानेवारी ते 2 फेब्रुवारी या कालावधीत कोल्हापुरातील महासैनिक दरबार हॉल इथं हे प्रदर्शन भरवण्यात येणार आहे। या प्रदर्शनात 170 स्टॉल्स असून बांधकाम क्षेत्रातील इत्थंभूत माहिती या प्रदर्शनातून मिळेल असं दालनचे चेअरमन महेश यादव आणि क्रीडाईचे अध्यक्ष केपी खोत यांनी नमूद केलं। 1992 पासून क्रीडाई कोल्हापूरच्या वतीनं दालन या नावानं प्रदर्शन भरवण्यात येत आहे। यंदाचं 13वं दालन कोल्हापुरातील महासैनिक दरबार हॉल मैदानावर भरवण्यात येणार आहे, अशी माहिती क्रीडाईचे अध्यक्ष केपी खोत यांनी पत्रकारांशी बोलताना दिली। बांधकामासाठी लागणारं साहित्य, नवनवीन तंत्रज्ञान, कोल्हापुरात सुरू असलेले विविध वास्तू प्रकल्प, अंतर्गत सजावटीचं साहित्य, हार्डवेअर, मटेरियल, रंग आणि विविध प्रकारचे दरवाजे आणि खिडक्या, वित्त संस्था यांची माहिती दालन या प्रदर्शनातून एकाच छताखाली मिळणार आहे। त्यामुळे बांधकाम विश्वातील विविध उद्योजक आणि ग्राहकांनाही हे प्रदर्शन महत्त्वाचं ठरेल। 30 जानेवारी ते 2 फेब्रुवारी या कालावधीत दालन प्रदर्शन आयोजित केलं असून एकूण 170 स्टॉल्स उभारले आहेत। प्रदर्शनात सहभागी असणाऱ्या स्टॉल्सच्या स्पर्धा घेतल्या जातील। 31 जानेवारी रोजी विद्यार्थ्यांसाठी टेक्निकल सेमिनार घेण्यात येईल, तर 1 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 4 वाजता AI अँड चेंजिंग वर्ल्ड या विषयावर अच्युत गोडबोले यांचं चर्चासत्र होणार आहे। तसंच सिने अभिनेत्री प्रार्थना बेहरे दालनला भेट देऊन उपस्थितांशी संवाद साधणार आहेत। कोल्हापुरात उच्च न्यायालयाचं सर्किट बेंच सुरू झाल्यामुळे कोल्हापूरला अधिक महत्त्व आलंय। त्यातून रिअल इस्टेट क्षेत्राला वाढती संधी आहे। या प्रदर्शनामुळे कोल्हापुरात गुंतवणुकीचे विविध पर्याय दिसून येतील असं प्रकाश देवलापूरकर यांनी सांगितलं। पत्रकार परिषदेला अभिनेत्री प्रार्थना बेहरे, आदित्य बेडेकर, निखिल शहा, संग्राम दळवी, अमोल देशपांडे उपस्थित होते।